माझा कांदा लसूण मसाला संपला होता. तर आता हे भांडं आहे ते मी खूप दिवसापूर्वी मागवलं होतं आणि याचा गडबडीच्या वेळेमध्ये खूप छान असा उपयोग होतो. भरभर कांदा कापूनही होतो. आता म्हटलं कांदा कापून झालाय तर तो शिजायलाही टाकते. असं मीठ टाकून कांदा शिजत ठेवायचा आणि तोपर्यंत म्हटलं लसूण सोलून होईल. गप्पा मारत लसूणही सोलून झाला. इकडं मिठाचं पाणी कांद्यातलं आटून गेलं होतं. म्हटलं आता तेल टाकायचं आणि तेलामध्ये कांदा चांगला शिजवून घ्यायचा आणि तोपर्यंत म्हटलं बाकीचीही कामं उरकतायत. तर मग नंतर खोबरं किसून झालं, भाजूनही झालं छान आणि एका साईडला आपला कांदाही छान असा गुलाबी येईपर्यंत भाजत होता. आता म्हटलं आता थंड होईपर्यंत बच्च्याला घेऊन येते. दुपारची जेवणं झाली तर ह्यांचं हे असं चाललेलं. सगळे रंगरंगोटीचं आज खूळ कुठून आलेलं साहेबांना काही माहीत नव्हतं आणि भिंती तर रंगवून झालेत. आता राहिले होते ते पाय. म्हटलं चला तेही रंगवून घ्या. मला तर पुढची कामं होतीच. हे माझा कांदा थंड झाला होता तर मसाला करायचाच बाकी होता. तर म्हटलं चला आता तोही करते. यापूर्वी मी मसाला, घाटी मसाला कसा बनवतात त्याचं मी व्हिडिओ टाकलेला आहे. तो नक्की जाऊन बघा. हे खोबरं, कांदा, लसूण आणि हा भुरा मसाला टाकलेला आहे आणि ही मिक्सरला छान अशी बारीक करून घ्यायचं आहे. खूप सुंदर असा कांदा, लसूण मसाला तयार होतो. खमंग वास येतो आणि आरामात 2 ते 3 महिने आपल्याला हा पुरतो. अशा पद्धतीचा आहे. ही अशी माझी पद्धत आहे. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि हे शेवटी जाता-जाता हा कांदा भाजलेला असतो त्याच्यामध्ये थोडंसं लसूण आणि खोबरं टाकलं ना, एवढी सुंदर चटणी होते. इतकी खमंग लागते भाकरीसोबत. छान लागते. तुम्हीही एकदा ट्राय करा आणि कशी लागते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे रात्री झोपताना माझे पाय राहिले होते तेही बच्चाने रंगवून घेतले. चला आज इतकंच. पुन्हा भेटूया. बाय.